मॅडम आमचं अजून स्वतःचं घर होत नाही. तर स्वतःचं घर होण्यासाठी कुंडलीमध्ये काय योग पाहिजेत, ते कुठले योग असावेत तर आपलं स्वतःचं घर हे होईल. आणि जर ते योग नसतील तर आपण त्याच्यासाठी काय रेमेडी केल्या पाहिजेत. कारण पूर्ण आयुष्य गेलं, पिढ्यानपिढ्या गेल्या तरीसुद्धा आपण किरायाच्या घरामध्ये, भाड्याच्या घरामध्येच आपल्याला आयुष्य काढावं लागतं. शनी हा कुंडलीतील असा ग्रह आहे की जी आपली प्रॉपर्टी बनण्यासाठी मदत करतो आणि तोच ग्रह आपली प्रॉपर्टी विकण्यासाठीही मदत करतो. आणि ते घर स्वतःचं होण्यासाठी एक मी अशी तुम्हाला जनरल रेमेडी सांगते. जर तुमच्या कुंडलीमध्ये एकापेक्षा अनेक आपले घरं होणार असतील किंवा आपली प्रॉपर्टी होणार असेल तर तो योग कुठल्या 2 ग्रहाच्या युतीनं बनतो आणि त्या वर्षी अचानक धनलाभ होतो किंवा लॉटरी लागते किंवा कुठूनही पैसा येतो आणि त्या वर्षी आपली 3 स्वतःची 3 घरं किंवा 3 जागा किंवा 3 वाहनं आपली होते. ते त्याला महालक्ष्मी योग म्हणलं जातं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपण भरपूर क्लायंटचे माझे प्रश्न होते, कमेंटमध्ये पण लोकांनी विचारलेलं आणि समोरही कितीतरी लोकांचे प्रश्न असतात की मॅडम आमचं अजून स्वतःचं घर होत नाही. तर स्वतःचं घर होण्यासाठी कुंडलीमध्ये काय योग पाहिजेत किंवा आपण स्वतःचं घर कधी घेऊ शकतो किंवा पूर्ण आपलं आयुष्य जरी गेलं तर आपलं स्वतःचं घर होत नाही. आणि ह्या एका प्रश्नावरती मी आज तुम्हाला माझा जो यूट्यूब चॅनेल आहे सुशीला पवार नावानं, ह्या चॅनेलवरती मी आज तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी काही लाल किताबच्या जनरल रेमेडी आणि आपल्या कुंडलीतील जे योग आहेत ते कुठले योग असावेत तर आपलं स्वतःचं घर हे होईल. आणि जर ते योग नसतील तर आपण त्याच्यासाठी काय रेमेडी केल्या पाहिजेत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण हे एक एवढं मोठं लोकांचं स्वप्न असते की प्रत्येकाचं स्वप्न आहे, माझं आहे, तुमचं आहे, प्रत्येकाचं स्वप्न असते की माझं स्वतःचं एक घर झालं पाहिजे म्हणून. कारण पूर्ण आयुष्य गेलं, पिढ्यानपिढ्या गेल्या तरीसुद्धा आपण किरायाच्या घरामध्ये, भाड्याच्या घरामध्येच आपल्याला आयुष्य काढावं लागतं. तर मी आज तुम्हाला भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरामध्ये येण्यासाठी आपल्या कुंडलीतील कुठला ग्रह स्वतःचं घर होण्यासाठी मदत करतो हे मी आज तुम्हाला सांगते. आणि त्याच्यानंतर स्वतःचं घर होण्यासाठी रेमेडी सांगते. तर आपल्या कुंडलीतील एकमेव ग्रह म्हणजे शनी. शनी हा कुंडलीतील असा ग्रह आहे की जी आपली प्रॉपर्टी बनण्यासाठी मदत करतो आणि तोच ग्रह आपली प्रॉपर्टी विकण्यासाठीही मदत करतो. कारण शनी हा ग्रह जर नीच असेल तर आपली कधीही प्रॉपर्टी बनत नाही. कारण जे लोक कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहेत त्या लाईनमध्ये घालवण्यासाठी जर कुंडली बघताना आपण शनीचा विचार करतो. कुठला ग्रह स्ट्रॉंग असेल तर आपण बिल्डर बनू शकतो किंवा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जाऊ शकतो किंवा लोखंड, वीट, वाळू, सिमेंट ह्याचा बिझनेस करू शकतो. तर तो ग्रह म्हणजे शनी. आणि घर बनणं म्हणजे लोखंड, वीट, वाळू, सिमेंट ह्या वस्तूपासूनच आपलं मकान बनतं. तर आपल्या कुंडलीमध्ये जर शनी स्ट्रॉंग असेल तर आपलं घर बनल्याशिवाय राहत नाही. आणि तेही घर बनण्यासाठी कुणाच्या कुंडलीनुसार 25 वर्षानंतर घर बनवायचं असतं, कुणाला 28 वर्षानंतर, कुणाला 35 वर्षानंतर, कुणाला स्वतःच्याच घरात राहायचं असते, कुणाला भाड्याच्या घरात राहायचं असते किंवा कुणी स्वतः घर बनवायचं असते किंवा कुणाला बनाय म्हणजे सोसायटीमध्ये असं बनाय घर घ्यायचं असते. तर ते शनीवर डिपेंड असते. आणि ते घर स्वतःचं होण्यासाठी एक मी अशी तुम्हाला जनरल रेमेडी सांगते की प्रत्येक जो मी एका पॉडकास्टमध्ये तुम्हाला पहिले सांगितलेलं पण आहे की काळ्या पांढरे तीळ, तूप, रवा, साखर याचं सारण बनवून आपण सुक्या खोबऱ्यामध्ये भरून ते मुंग्यांच्यासाठी पुरायचं आहे. तो कर्जासाठी पण रेमेडी पॉवरफुल आहे आणि आपलं स्वतःचं घर होण्यासाठी पण. कारण पैसा आला तरच आपलं स्वतःचं घर होणार आहे. आणि ते शनीसाठी पण ती रेमेडी अतिशय उपयुक्त अशी ठरते. परंतु जर तुमच्या कुंडलीमध्ये एकापेक्षा अनेक मकान आपलं किंवा आपले घरं होणार असतील किंवा आपली प्रॉपर्टी होणार असेल तर तो योग कुठल्या 2 ग्रहाच्या युतीनं बनतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपल्या कुंडलीमध्ये जर शुक्र शनीची युती असेल, आता शुक्र आणि शनी हे लव्ह मॅरेजसाठी पण किंवा इंटरकास्ट मॅरेजसाठी पण ते शुक्र शनीची युतीला कुंडलीत आपण बघितलं जातं. त्या अँगलनं पण शुक्र शनीची युती बघितली जाते. परंतु शुक्र आणि शनीच्या युतीला महालक्ष्मी योग पण म्हणलं जातं. आणि ही शुक्र शनीची युती जर तुमच्या कुंडलीमध्ये सेकंड हाऊस म्हणजे जे धनाचं स्थान आहे, 4थ्या स्थानामध्ये, भाग्यस्थानामध्ये, लाभस्थानामध्ये, कर्तव्याच्या स्थानामध्ये जर उच्च राशीमध्ये किंवा उच्च बसले असतील ही शुक्र शनीची युती कधी कधी एखाद्या वर्षी
18विश्व दारिद्र्य असं आपली गरिबी पण असते आणि एखादंच वर्षफलामध्ये शुक्र शनीची युती अशी येते आणि त्या वर्षी अचानक धनलाभ होतो किंवा लॉटरी लागते किंवा कुठूनही पैसा येतो आणि त्या वर्षी आपली स्वतःची 3 घरं किंवा 3 जागा किंवा 3 वाहनं आपली होती, ते त्याला महालक्ष्मी योग म्हणलं जातं. जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र शनीची युती असेल तर तुम्ही कधीही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही स्वतःची 3 घरं घेतल्याशिवाय राहणार नाही किंवा तुमची स्वतःची वडिलांची किंवा आजी आजोबांची आपल्याला प्रॉपर्टी 3 घराची मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण ते कधी, ते जर 2 ग्रहाची युती जर जागृत असेल तुमच्या कुंडलीमध्ये किंवा हे 2 ग्रह जागृत असतील किंवा ती जर युती जागृत करायची असेल तर त्याला कुंडलीनुसार लाल किताबच्या रेमेड्या आहेत. तो कुंडली विश्लेषणचा भाग झाला. परंतु तुम्हाला जर स्वतःचं घर असं जर घ्यायचं असेल आणि तर मी तुम्हाला एक रेमेडी सांगते. जो रेडा असतो त्या रेड्याला प्रत्येक शनिवारी, म्हणजे जो म्हैस असते त्या म्हशीचं मेल फिमेल असा एक रेडा असतो, त्या रेड्याला प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलानं मालिश करायचं आहे. आणि मोहरीच्या तेलानं मालिश, तुम्ही म्हणताल रेड्याला मोहरीच्या तेलानं मालिश केल्यानंतर माझं घर कसं होईल, तर तो शनीशी संबंधित आहे. आणि मोहरीचं तेल तुम्ही रेड्याला मालिश केल्यानंतर तुमचं जो शनी कुंडलीमध्ये कशा अवस्थेत बसलाय तो जागृत होऊन, आता शनी जागृत झाला, शनी जर जागृत झाला तर आजारपण पण वाढतं, शनी जागृत झाला तर व्यसन पण चालू होतं. परंतु आपल्याला ती रेमेडी फक्त घरासाठी करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण त्या रेड्याला तेल लावताना प्रत्येक शनिवारी आपण आपल्या घराची इच्छा बोलायची आहे की माझ्या घराचं काम होऊ दे किंवा मला घर मिळू दे. मी एक संकल्प केल्यासारखं 7 शनिवार, 11 शनिवार किंवा 21 शनिवार मी हे जे शनीची वस्तू आहे किंवा तो जो रेडा आहे ह्याला मी मोहरीच्या तेलानं तुम्हाला मालिश करणं, असं शनीला नमस्कार करायचा आहे. आणि प्रत्येक शनिवारी, आता आपण हे म्हणू शकतो की सिटीमध्ये रेडा कुठून भेटणार, तर गोशाळेमध्ये, जिथेही गोशाळा आहे तिथं गायी असतात, म्हैशी असते, तिथं रेडाही असतो. तर तुम्ही तिथं जाऊन रेड्याला मोहरीच्या तेलानं मालिश करायचं. दुसरी अजून एक मी तुम्हाला जनरल रेमेडी सांगते की घर आपलं स्वतःचं घर होण्यासाठी प्रत्येक शनिवारी असं 43 शनिवार तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. कारण तो 43 शनिवारी ज्या पण व्यक्तीनं दिवा लावला, माझ्या कितीतरी क्लायंटचं स्वतःचं एक्झाम्पल आहे की जसा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला चालू केला तर भरपूर लोकांनी स्वतःच्या घराचं योग बनलेलं आहे. कुणाकुणा कितीतरी लोकांनी स्वतः घरं घेतलेली आहेत, परंतु ते त्यांना मिळालेली नव्हती, पैसे अडकून राहिलेलं होतं, तर ती त्यांची स्वतःची घराची कामं पूर्ण होऊन त्यांच्या कब्जामध्ये आलेले आहेत किंवा ते स्वतःच्या घरामध्ये राहायला गेलेले आहेत. तर ही एक लाल किताबचीच रेमेडी आहे की रेड्याला मोहरीच्या तेलानं मालिश करायचं. अतिशय कारगर असा हा उपाय आहे किंवा तो उपाय केल्यानंतर स्वतःचं घर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शुक्र शनीची जी युती आहे किंवा शुक्र शनीची युती जर नसेल तुमच्या कुंडलीमध्ये तर ती शुक्र शनीची युतीसुद्धा बनून तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला घर मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा उपाय करून बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न टाका. जो कॉमन प्रश्न असतील त्याच्यावर मी असे सिरीज बनवणार आहे, प्रश्न तुमचे आणि उत्तर माझे. तर जसे तुमचे प्रश्न येतील त्या पद्धतीने मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.